नमस्कार मित्रांनो, मी गौतम मोहोळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे इमानदारी सबसे भारी, आणि मी त्याला उद्गारवाची चिन्ह दिलंय, त्याला क्वेश्चन मार्क दिलेला नाहीये, कारण मला हे असं वाटतंय आणि ते आहे. आता ते कसं, की तुम्हाला बी प्रश्न पडलाच असेल की हे असं कसं. तर मित्रांनो, घटनाच तशी घडली आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये इमानदार म्हटलं की मनुष्य इमानदार असू शकतो, एखादा जनावर असू शकतं, एखादा प्राणी असू शकतो, एखादा पक्षी इमानदार असू शकतो. इमानदार कोणीही असो, म्हणजे त्यानं जे योग्य आहे ते जर काम केलं तर आपण त्याला इमानदार असं म्हणतो. आणि मग ती इमानदारी जी आहे त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये त्याने केलेली इमानदारी ही बाकीच्या लोकांपेक्षा, किंवा बाकी जर सरकार जरी असेल तरी, किंवा कोणाचं आपण ज्याला म्हणूया की खूप मोठा मॉब असेल, त्याच्यावर सुद्धा ते भारी ठरू शकतं. आणि भारी याचा अर्थ त्यावर श्रेष्ठ ठरू शकतं, असं अर्थाने मी या ठिकाणी इमानदारी सरकार पे भारी, भारी हा शब्द वापरलाय. म्हणजे त्याची छोटीशी इमानदारी असेल, पण ती इमानदारी सुद्धा एवढ्या मोठ्या सरकारवर श्रेष्ठ ठरू शकते, किंवा सरकारपेक्षा मोठी ठरू शकते. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी भारी हा शब्द वापरलाय. आणि आता तुम्ही म्हणाल की मग असं कसं काय, कोणी इमानदारी केली, कशाची इमानदारी केली, असा कोण माणूस आहे, असा कोणता पक्षी आहे, असं कोणतं जनावर आहे, किंवा असा कोणता प्राणी आहे. होय मित्रांनो, तसंच झालंय. एक जरी माणूस इमानदार असेल आणि सरकार जर जनतेचं ऐकत नसेल, तरी एक माणूस सुद्धा सरकारवर भारी ठरू शकतो, मग तसा प्राणी ठरू शकतो. आणि मित्रांनो, होय, महाराष्ट्रामध्ये तसंच झालंय. एका कुत्र्याचा या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुळसुळाट झाला. तो प्रत्येक वेळी काही ना काही समाजामध्ये असलेल्या, म्हणजे माणसांमधला कुत्रा, मी कुत्र्यांमधला कुत्रा नाही सांगत, तर माणसांमधला कुत्रा माणसांमध्ये तेढ निर्माण करायला लागला, माणसांमध्ये जातीयता निर्माण करायला लागला. आणि त्या कुत्र्याला मात्र आवर घालण्यामध्ये सरकार अपयशी ठरत होतं. आणि त्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण म्हणजे या माणसातल्या कुत्र्याचं सरकारमधील भल्या मोठमोठ्या माणसांशी असलेले संबंध. खोटं वाटतंय तुम्हाला? बघा हे फोटो. आणि या कुत्र्याचा सुळसुळाट जर बघितलं तर 2014 पासून या कुत्र्याचा सुळसुळाट महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुरू झाला. आणि कारण काय, तर त्याचे असलेले राजकारणातील लोकांशी संबंध, किंवा ज्याला जवळीक आपण असं म्हणूया. आणि मग या कुत्र्याने, माणसातल्या या कुत्र्याने धुडघूस घालायला चालू केलं आणि माणसांमध्ये तेढ निर्माण केली. परंतु याकडे मात्र सरकारमध्ये असलेली मंडळी जाणून बुजून कानाडोळा करत होती. कारण सरकार चालवत असताना, सरकारमध्ये जर आपल्याला सत्तेमध्ये राहायचं असेल तर अशी भुंकणारी कुत्री सतत समाजामध्ये असली की समाजामध्ये तेढ निर्माण होते. आणि समाजामध्ये तेढ निर्माण झाली की सत्ताधारी आपली पोळी सेकायला, त्या तापलेल्या तव्यावर आपली पोळी सेकायला तत्पर किंवा सावध असतात आणि आपली पोळी भाजून घेतात. अशा पद्धतीनं या कुत्र्यांचा उपयोग, समाजामधल्या या कुत्र्यांचा उपयोग ही सरकारमधली मंडळी सुद्धा करून घेत असतात. परंतु मित्रांनो, आता असं झालंय की या माणसांमधल्या या कुत्र्याला, आपण म्हणतो ना की प्रत्येक एखादा इश्यू असेल की काही मंडळी त्यावर सतत बोलत असतात, त्यावर सतत भुंकत असतात. बरं, सतत जर बोलत असतील तर ते जर समाजहिताचं असेल तर त्याला कुणी नावं ठेवणार नाही. परंतु समाज विघातक बोलायचं आणि लोकांमध्ये लावून द्यायची, अशा लोकांना आपण म्हणतो की सतत हा बोंबलतोय, हा भुंकतोय, कुत्र्याच्या अवलादीसारखा भुंकतोय. आणि अशा कुत्र्याची अवलाद एक महाराष्ट्रामध्ये आहे, आणि ती म्हणजे ही. मी असं का म्हणतोय, आणि मग आता हा प्रश्न निर्माण का झालाय, कारण जर आपण एखाद्या प्राण्याला जर नावं ठेवत असेल, एखाद्या माणसाला आपण गाढव म्हटलं तर त्याला तर राग येतोच,
परंतु कधी कधी जर त्याच्या शेजारी एखादं खरंच गाढव प्राणी हा उभा असेल तर त्याला सुद्धा राग येत असेल, कारण हा तर आपल्यातला नाही, परंतु याला माझ्या नावाने का हाका मारतात. तसंच या महाराष्ट्रामध्ये असलेल्या या प्राण्याला बद्दल एक प्राणी जो खरंच त्यामधला आहे, म्हणजे कुत्र्यातल्या कुत्र्याला एका राग आला आणि राग आल्यानंतर एका माणसातल्या कुत्र्याला हा कुत्रा चावला आणि तो चावल्यानंतर जे काय मीडियामध्ये बातम्या निर्माण झाल्या, आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मीडियामध्ये जर बातम्या यायला चालू झालं की त्या बातम्या सतत सर्व चॅनलवर तीच बातमी, आणि तुम्ही म्हणाल का नसावी. अगदी बरोबर आहे, कारण कुत्राच अशा कुत्र्याला चावलाय की तो सरकारी यंत्रणेमधल्या किंवा सरकारमधल्या माणसाचा जवळीक कुत्रा आहे, आणि म्हणून ह्या सगळीकडे बातम्या चालू झाल्या. ऐकायचंय? ऐका. भिडे गुरुजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले. जेवण आटपून व इतर चर्चा संपवून ते रात्री 11 वाजेच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्या पायावर हल्ला केला आणि त्यांना चाव घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. कार्यक्रमावरनं घराच्या दिशेने जात असताना कुत्र्याने त्यांच्यावरती हल्ला केला. सांगली शहरातील माळी गल्ली इथे कुत्र्याने त्यांचा चावा घेतल्याची ऐकलं की या व्यक्तीला हा कुत्रा चावला, आणि मग कुत्रा चावल्यानंतर सगळ्या चॅनलमध्ये बातम्या आल्या, आणि चॅनलमध्ये जशा बातम्या आल्या तसं ह्या कुत्र्याचा फायदा घेणारी किंवा या कुत्र्याला पाळीव म्हणून ठेवणारी जी काही राजकीय मंडळी असतील, मग ते शासनामधली मंडळी असतील, यांना मात्र खडबडून जागे झाले. आणि खडबडून जागे झाल्यानंतर मात्र या कुत्र्यामधल्या कुत्र्यांना पकडलं पाहिजे म्हणून डायरेक्ट मंत्रालयामधून फोन जातो. कोणाचा जाईल फोन? बघा चित्र. आणि फोन गेल्यानंतर ताबडतोब सगळ्यांना उचला. आदेश जातो सांगलीला, आणि मग आदेश गेल्यानंतर तिकडं मात्र धावपळ चालू होते, आणि सांगलीमध्ये असणारी सर्व जी काही मोकाट असतील जनावरं, म्हणजे जी कुत्री आहेत, यांना पकडायची मोहीम चालू होते. संभाजी भिडेंना शहरातील माळी गल्लीत कुत्रा चावल्याचा प्रकार घडलेला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचे उपचार सुरू आहेत. पण आता प्रशासन मात्र ऍक्शन मोडवर आलंय आणि जागोजागी भटके कुत्रे पकडण्याचं काम पालिका प्रशासनाने हाती घेतलंय. कारण कुत्राच अशा माणसाला चावला की जो माणसातला कुत्रा ज्या राजकीय लोकांना जवळ आहे अशा व्यक्तीला चावला, म्हणून ही बातमी झाली. आणि मग जर त्यामध्ये कुणी जर ना म्हणत असेल तर त्याला सुद्धा ही मंडळी दम देत आहेत. बघा काय म्हणतायत, तुला नीट सांगतोय. अगदी बरोबर आहे. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग मीडिया असेल, चॅनल असतील, याच्यामध्ये जशी बातमी आली, मग आपल्याकडे तर माहीतच आहे आपल्याला क्रिया आणि प्रतिक्रिया, म्हणजे त्यांच्या बाजूनी आणि विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी चालू होते. मग तुमचं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्यामध्ये सुद्धा कॉमेंट्स यायला लागतात. आणि मग त्यामधली एक कॉमेंट जर बघितली तर ती कॉमेंट्स अशी आहे, वाचा तुम्हीही, की जे सरकारला जमलं नाही ते एका इमानदार कुत्र्याने करून दाखवलं. आणि मग माझ्याही लक्षात आलं की याला इमानदारी सरकार पे भारी हेच कॅप्शन योग्य ठरतंय. आणि काही लोकांनी तर त्या कुत्र्याची मिरवणूक काढलीये. गळ्यात हार टाकलेत की सरकारला जे जमलं नाही ते ह्या कुत्र्याने करून दाखवलंय म्हणून, कारण त्याचा चावा घेतलाय. कारण हा प्राणी, माणसातला हा प्राणी कुत्र्यासारखं भुंकून समाजामध्ये द्वेष निर्माण करतो आणि आमच्या जमातीला बदनाम करतो. कारण प्रत्येक वेळी तुम्ही जर व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यावर जर बघितलं तर कुत्र्याचा फोटो त्याला जोडलेला असायचा. आणि मग हे असं बघितलं तर साहजिकच त्यांना राग येणार आहे. काही लोकांनी तर असं म्हटलं की आम्ही त्या कुत्र्याला दत्तक घेतोय.
काही लोकांनी असं म्हटलं की मी त्याला 1000 रुपयाचं बक्षीस देतोय. काही लोकांनी असं सांगितलं की ह्या कुत्र्याला आता आम्ही कालपर्यंत बिस्किट खाऊ घालत होतो, पण आता आम्ही त्याला चिकन शिवाय खायला घालणार नाही. आणि मग या क्रिया प्रतिक्रिया जर बघितल्या तर मित्रांनो, ह्या व्हॉट्सअप फेसबुकच्या प्रतिक्रिया, मग राजकीय मंडळी याच्यामध्ये मागे राहतील काय? आणि ते कसे राहतील? काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार काय म्हणतायत? प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. या प्रामाणिक कुत्र्याने का असा राग धरला आणि का राग काढला? अगदी बरोबर आहे. ते जे म्हणतायत की कुत्रा इमानदार असतो, हो इमानदार असतो. तो इमानदार आहे म्हणून तर की आमच्या जमातीला हा माणसातला कुत्रा बदनाम करतोय, म्हणून तर त्यांनी त्याचा चावा घेतलाय. अगदी बरोबर आहे. एवढंच की काय, पण एक दुसरे जे आहेत जितेंद्र आव्हाड, हे काय म्हणतात? माझ्या शहरात कुत्रे खूप वाढलेत. आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला. म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय, आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय, कुत्रे काय उचलले जात नाहीत. आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो. या सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. मिश्किलपणे ते सांगतायत की माझ्या एरियात सुद्धा कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. म्हणजे भुंकणारी, माणसातली भुंकणारी ही कुत्री जास्त प्रमाणात झाली आहेत. आणि जे योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा चुकीच्या गोष्टीवर बोललं पाहिजे त्यावर न बोलता आपलं आहे म्हणून चुकीचं जरी असलं तरी त्यावर बडबड करणारी किंवा भुंकणाऱ्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय, असंच यांना यातून दाखवायचंय का? आणि ते अगदी बरोबर आहे मित्रांनो. एवढंच की काय, परंतु ज्या वेळेला या मंडळींना आदेश जातो आणि सर्व कुत्र्यांना पकडायची मोहीम लागते, त्यावेळेस काहींचं असं म्हणणं आहे की हा माणसातला कुत्रा ज्यावेळेस त्या कुत्र्याला चावतो त्यावेळेस तो कुत्रा पिसाळतोय. म्हणजे हे इतकं जहरीलं आहे. माणसांमध्ये विष पेरणारा हा कुत्रा इतका जहरीला आहे की जो कुत्रा चावलाय त्या सुद्धा पिसाळतोय की काय, तो पिसाळलाय असं लोक म्हणतायत, अशा कॉमेंट्स करतायत. आणि व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्यावर तर कॉमेंटचा धुमाकूळ झालाय. सगळ्या मीडियाला बातमी तीच. आणि मग असं जर असेल तर सर्व मंडळी या विषयाला धरून त्यावर टीका टिप्पणी करतायत आणि ते त्यांचं कर्तव्य करतायत. कारण काय की अशा भुंकणाऱ्या माणसांना, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसांना वेळीच आवर घातली पाहिजे. परंतु ते सरकार जर करत नसेल तर एक इमानदार कुत्रा त्या ठिकाणी तो करून दाखवतोय. आणि मग हे बघितलं तर मग असं वाटतं की हा नेमका चावला कसा? यांच्या भोवती तर सतत लोकांचा गारडा असतो, तरी हा कसा चावला? मग लक्षात आलं की रात्रीच्या 11 वाजता ही ग्रस्त दुसऱ्या ठिकाणी गेले होते, दुसऱ्या एरियामध्ये गेले होते. म्हणजे कधीही जर बघितलं तर मोकाट जरी कुत्रे असतील त्यांच्या एरियामध्ये ते राहत असतात. आणि एखादा नवीन प्राणी त्यांच्या एरियामध्ये येत असेल तर त्यावर ते भुंकतात, कारण तो नवीन आहे, तो इकडं कशाला येतोय. परंतु एकाने तर कॉमेंट्स अशी टाकली की आईने चावा घेतलाय. म्हणजे कुत्र्यामध्ये जी कुत्री आहे ती आई आहे आणि तिच्या पिल्लांना हा बिघडवेल की काय, माझ्या एरियात येऊन माझ्या पिल्लांना बिघडवेल की काय, म्हणून एका कुत्रीने चावा घेतलाय. आणि सांकेतिक आहे मित्रांनो हे. कारण काय की समाजामध्ये असलेल्या भरपूर अशा आया आहेत की ज्यांच्या मुलांना या माणसाने बिघडवलंय, पण ते त्या गोष्टीवर काही करू शकत नाहीत. पण एका कुत्र्या प्राण्याने हे इमानदारीनं करून दाखवलंय. कारण हा माणसातला कुत्रा त्या कुत्रा या जातीला बदनाम करत होता, म्हणून त्याने सरकार जे करू शकत नव्हतं ते करून दाखवलंय. म्हणून मी आजचं कॅप्शन दिलंय मित्रांनो, इमानदारी सरकार पे भारी. आणि मग क्रिया प्रतिक्रिया सगळीकडून यायला लागल्या. आणि मित्रांनो, एक मिश्किल प्रतिक्रिया जी आहे, हे सरकार जर बघितलं तर सरकार तुम्हाला माहीतच आहे,
राष्ट्रवादीचं आहे, शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं. हे 3 महाशय या सरकारमध्ये आहेत. पण ह्या सरकारमध्ये शेवटी आलेला माणूस जर बघितला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच अजितदादा पवार. आणि मग अजितदादा पवार तर अगोदर सांगत होतोच ते की हा माणूस विषारी आहे, परंतु आता सरकारमध्ये आहे. सरकारमध्ये असल्यामुळे ते डायरेक्ट प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, कारण एका मोठ्या पक्षाचा आधार या माणसातल्या कुत्र्याला असल्यामुळं ते त्यावर जास्त प्रतिक्रिया न देता फक्त एका माणसाने, पत्रकाराने प्रश्न विचारलाय. दादा, संभाजी भिडेंना कुत्रा चावलाय, त्यावरती आता विजय वडेट्टीवार म्हणतात ते काय प्रतिक्रिया देत आहेत? मिश्किल हसून प्रतिक्रिया देत आहेत. मित्रांनो, काहीही प्रतिक्रिया न देता त्यांना काय बोलावं सुचत नाहीये, कारण अजितदादांचा स्वभाव जर बघितला तर मिश्किल स्वभाव आहे. त्यांनी प्रतिक्रियाही दिली असती, पण त्याची परत प्रतिक्रिया काय उमटेल त्यामुळे ते काही न बोलता निघून जात आहेत. मला वाटतं की अजितदादाच्या मनामध्ये, तुम्ही बघा, अजितदादा जे काही बोलतात ते बिनधास्त बोलतायत, जे काही असेल ते असेल. मग या माणसातल्या कुत्र्याला जर कुत्रा चावला असेल हे जर पत्रकार विचारत असेल तर अजितदादाची नेमकी प्रतिक्रिया काय असेल, अजितदादाच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं असेल आणि अजितदादांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिली असेल. त्यांनी तर बोलून दाखवलेलं नाहीये, परंतु तुम्हाला तर, मला वाटतं की तुम्हाला नक्की त्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या मनातली प्रतिक्रिया तुम्हाला समजली असेल. आणि ती प्रतिक्रिया तुमच्याही मनामध्ये जर असेल तर मला असं वाटतं की हा जो काही प्रकार झालाय तो प्रकार जर बघितला तर ती त्यावर आलेली प्रतिक्रिया किंवा अजितदादाच्या मनातली प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी जे आज म्हणलंय इमानदारी सरकार पे भारी, हे जे माझं म्हणणं आहे हे तुम्हाला पटतंय का? हे जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.